आपण जे लश ग्रीन आउटफिट पाहतात, नक्कीच जय बजरंग मित्रमंडळाच्या सर्व सहकार्याने खूपच दिवसापासून खूप सारी मेहनत या मैदानावर घेतलेली आहे. तशीच ही खेळपट्टी एक सुसज्ज अशी मातीची खेळपट्टी. भिवंडीचा विचार केला तर खूपच कमी मैदानांवर मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, परंतु मातीच्या खेळपट्टीवर खेळायची जी मजा असते ती नक्कीच वेगळी असते. आणि भादवड टेमघरपाड्याचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज एक ऐतिहासिक क्रीडांगण, नक्कीच खूपच चांगला असा हा मैदान या गावाला लाभलेला आहे. जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा राबवली जाते त्यावेळेस नक्कीच बघ्यांची गर्दी वाढलेली असते. मग ते यूट्यूब असो किंवा टेलिव्हिजन असो किंवा थेट मैदानावरून असो, नक्कीच प्रेक्षक खूप सारे आमच्यासोबत जोडलेले असतात. आजचा पहिला दिवस, दुसऱ्या सामन्याला देखील खूप सारे प्रेक्षक जोडलेले आहेत. बालाजी स्पोर्ट्स संघाचा 12 मॅन नाही आहे. मॅच चालू होण्या अगोदर पाठवून द्या. आपण पहला षटक टाकण्यासाठी अली सामने गैलरी इन कडून अली के हाथ में गेंदबाजी दी है टीम के कैप्टन ने। और पहली ओवर अब शुरू होने जा रही है इस टूर्नामेंट के दूसरा ये मुकाबला, जहां पर टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई पॉइंट स्पोर्ट बंदर मौला टीम और विकेट कीपर सचिन पवार अब फील्ड सजाते हुए। समय के बारे में ध्यान रखना है आपको। पॉइंट स्पोर्ट बंदर मौला टीम के कैप्टन प्लीज मैच गेम ऑन करना है आपको। पराग के साथ में बल्लेबाज नो स्ट्राइक मैन, अभी तक 12 मैन नहीं है, तो टीम के कैप्टन सूरज जोशी आपको ध्यान में रखना है। चांगलासा चेंडू, कार्पेट ड्राईव्ह, नक्कीच क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फेकी करतो एक धाव आणि श्रीगणेशा झालेला आहे तो बालाजी स्पोर्ट्स संघाचा. आणि पराग जाधव या फलंदाजाचा नक्कीच एक धाव फलकावर लागलेले आहे. गोलंदाज अली सामने गॅलरीच्या टोकाकडून पहिले षटक हाताळतोय गोलंदाज अली. आता मात्र स्ट्राईकला नवीन फलंदाज असणार आहे. तर 5 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज अली खेळण्यासाठी सज्ज फलंदाज. यावेळी एक इन स्विंगर चेंडू, अपील होते पंचांकडे. यस, पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवर एक हादरा देतोय गोलंदाज अली. चांगल्या अशा लेंथ लाईनचा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. एक इन स्विंगर चेंडू फलंदाजाने कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडीशी छेडछाड चेंडूशी आणि चेंडू बॅटची चुंबन घेऊन नक्कीच यष्टिरक्षकाच्या हातात विसावलाय आणि पहिला गडी बाद झालाय. तर बालाजी संघाचा 12वा खेळाडू अजूनही आलेला नाहीये. कर्णधार बालाजी स्पोर्ट टीम के कैप्टन, यदि आप अब 12 मैन आपका आता नहीं तो आपको पहली 2 रनों का पैनलाइज किया गया है। पहले गेंद के बाद भी आपका 12 मैन नहीं है। कमेंट्री बॉक्स में ऑर्गेनाइज कमेटी हमें काफ़ी सूचना दे रही है इस टूर्नामेंट के माध्यम से, तो प्लीज़ आपको पूरी टीम लेकर खेलना है आपको। आप जब टेनिस क्रिकेट बॉल खेलते हो ना तो फिर आपको पूरी टीम लेकर खेलना जरूरी है। बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाचे कॅप्टन सूरज जोशी। नए बल्लेबाज XYZ मैदान के अंदर आ चुके। अब यही करना होगा। पैनलिस्ट तो किया गया है पहले ओवर के लिए 2 रनों का। इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार आली, फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेने की कोशिश। बढ़िया गेंद विकेट के ऊपर से गेंद जाती हुई, बढ़िया विकेट कीपिंग करते हुए सचिन पवार मैन फ्रॉम टेमघर। ये देखिए हल्की सी कट होती हुई गेंद और सीधी विकेट कीपर के दस्तानों में। बढ़िया शुरुआत की यहाँ पर गेंदबाज अली ने, बढ़िया शुरुआत की है। नक्कीच खूप चांगली सुरुवात गोलंदाज अली याची. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर एक गडी बाद, त्यानंतर एक सुरेख चेंडू. नवीन फलंदाजाला नक्कीच एक चेंडू बीट केलाय गोलंदाज अली याने. तर नक्कीच फलंदाज वैभव याला मात्र एक चेंडू डॉट टाकलेला आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये, कारण 5 षटकांचा विचार केला तर अजूनही चांगली सुरुवात या संघाकडून झालेली नाही आहे.
तर चांगलासा फटका या ठिकाणी गॅप शोधून काढलेला एक धाव पूर्ण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे फलंदाज वैभव याला. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो सलामीचा फलंदाज पराग जाधव. तर पॉइंटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आतापर्यंत त्यांचा निर्णय अचूक वाटतो नक्कीच, कारण धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या फक्त 2 आणि एक गडी बाद करण्यात त्यांना आतापर्यंत यश आलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अली. यावेळी आपटलेला चेंडू पूल केला, चेंडू गॅपमधूनच सीमारेषे बाहेर जात आहे. पंचांचा निर्णय येतोय 6 धावांसाठी षटकार. हे सुरू आहे. अली गोलंदाजी करतोय. तर नक्कीच एक आपटलेला चेंडू होता आणि जर शॉर्टपिच चेंडूंचा विचार केला तर या मैदानाच्या त्या सीमारेषा थोड्याशा लहान आहेत, त्यामुळे शॉर्टपिच चेंडू सहजासहजी आपल्याला सीमारेषे बाहेर जाताना पाहायला मिळतो. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती धावफलकावर 8, एक गडी बाद, धावसंख्या 8. तर 5 षटकांचा बढ़िया शुरुआत मैं कहूँगा पॉइंट स्पॉट बंदरमौला टीम की, जहाँ पर टॉस जीतकर जो फील्डिंग करने का जो निर्णय लिया ना अब तक सही साबित होता हुआ. ये हमारा कमेंट्री बॉक्स, ये टेक्निकल टीम है प्रिंस मूवीज, मेरे साथ आदेश तेरे हमारे और ऑफिशियल स्कोरर साहिबा मोमिन सर. पहली ओवर की समाप्ति पर 8 रन बने बालाजी स्पोर्ट और महत्वपूर्ण एक विकेट अली ने लिया था अपनी टीम के लिए. बढ़िया गेंदबाजी की अली ने पहले ओवर में. अब टीम के कैप्टन पूरी तरह गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. तौसीब गेंदबाजी में परिवर्तन और बायत के बल्लेबाज बिल्कुल तैयार. वैभव 1 रन के ऊपर खेलते हुए अपने टीम के लिए. पराग के बल्ले से अब तक 7 रन बने, 3 गेंदों में उन्होंने 7 रन बने अपने टीम के लिए. वैभव ने अब तक 2 गेंदें खेल चुके हैं और 1 रन बने अपने टीम के लिए. पहला विकेट काफ़ी जल्दी गिर चुका है. सिद्धेश आउट होने के बाद थोड़ा सा दबाव यहाँ पर महसूस करती हुई बालाजी स्पोर्ट टीम, लेकिन यहाँ से अब बढ़िया बल्लेबाजी करनी होगी, रन बनाने होंगे अपने टीम के लिए. 5 ओवर का ये मुकाबला है. 25 मिनट का समय है. पॉइंट स्पॉट बंदरमौला टीम के कैप्टन आपके पास 5 ओवर के लिए. इस ओवर की पहली गेंद लेकर आरके पाटील स्टैंड इन से गेंदबाजी करते हुए तौसीफ. तर नक्कीच पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तौसीफ एक फुलटॉस चेंडू, त्याचा हवा तसा समाचार घेता आलेला नाही. एक आउटस्विंगर चेंडू होता, परंतु चेंडू यष्ट्यांच्या मागे जाऊन स्विंग होतोय. यस, ये देखिए फुलर लाइन की गेंद थी, पढ़ नहीं पाया वहाँ पर बल्लेबाज वैभव और बीट थोड़ा सा निराश किया वैभव ने. हालांकि अब तक 1 रन बना उन्होंने अपनी टीम के लिए, लेकिन शुरुआत अच्छी होती हुई तौसीफ की. तर यावेळी चांगलासा चेंडू उंचावरून टोलला. यास मुजीब त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक करत नाही. फलंदाज बाद. हुए दूसरा विकेट गिरता हुआ बालाजी स्पोर्ट टीम का. नए बल्लेबाज मोनिश पाटिल अब मैदान के अंदर रहते हुए. हालांकि अब मैं कहूँगा यहाँ से कि पॉइंट स्पोर्ट बंदरमौला टीम एक अच्छी शुरुआत करने जा रही है. 2 विकेट्स जल्द मिले पॉइंट स्पोर्ट टीम को और क्या गेंदबाजी के लिए शुरुआत की यहाँ पर तौसीफ ने. तर नक्कीच तौसीफचा विचार केला तर पहिला चेंडू एक फुलर लेनचा चेंडू, त्यानंतर एक थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, परंतु त्याला हवा तसा खेळता आलेला नाही आणि चेंडू लॉंगांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला आणि फलंदाज वैभव मात्र बाद झाला. वैभव बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मोनिश आलेला आहे, तो मात्र नॉन स्ट्राईकला असणार आहे. स्ट्राईकला आहे तो सलामीचा फलंदाज अजूनही पराग जाधव.
अगले मैच के लिए बिल्कुल तैयार रहना आपको धनेश 11 कुकसे टीम के कैप्टन्स। और इस मैच की विजेता टीम से अब अगला मुकाबला खेलने जा रही है धनेश 11। पहला मैच काफ़ी बढ़िया तरीके से जीता है धनेश 11 कुकसे टीम ने। टीम के कैप्टन काफ़ी खुश होंगे विवेक शेलार। पुन्हा एकदा गोलंदाज तौसिफ खेळण्यासाठी सज्ज पराग, यावेळी अप्रतिम डिलिव्हरी, ट्रिपल आचित एक यॉर्कर लाईनचा भेदक मारा, फलंदाज पराग जाधव बाद। जल्द से जल्द यहाँ पर खोती हुई टीम बालाजी स्पोर्ट्स सरौली। तर या षटकाचा विचार केला, पहिल्यांदाच स्ट्राईकवर आला होता फलंदाज पराग जाधव आणि काय सुरेख यॉर्कर चेंडू त्याला हाताळला होता तौसिफ याने। पुन्हा एकदा तौसिफ खेळण्यासाठी यावेळी चांगलासा फुलटॉस चेंडू, लॉंग ऑन रिजनला चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, चेंडूला उचलून फेकी केली आहे, तोपर्यंत फक्त एक धाव घेतलेली आहे ते फलंदाज आकाश याने। तर नक्कीच धावसंख्या लागलेली आहे ती 9। तर 3 गाड्या बाद झालेल्या आहेत आतापर्यंत। काय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये। तौसीफ शेख, मैन फ्रॉम टेंबोली। तर नक्कीच काय गोलंदाजी झाली आहे तौसिफ याची आतापर्यंत या षटकामध्ये। त्याने चेंडू टाकलेले ते 4 आणि फक्त एक धाव दिलेली आणि 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे। यावेळी अजून एक सुरेख चेंडू, पंचांकडे दाद मागत आहेत। कमाल की बॉलिंग मोनीज जैसे बैट्समैन को घुटने पे लाके रख दिया था, पूरी तरह से खोल दिया था। देखिए विकेट कीपिंग कर रहे हैं सचिन पवार। मैं अक्सर कहता हूं कि कमेंट्री में सुनील पवार, क्रिकेट में भावेश पवार, डेकोरेशन में सचिन पवार और फिल्मों में ललिता पवार, सभी का काम है नचाना। तर या षटकामध्ये काय गोलंदाजी होते तौसिफ याची। आतापर्यंत एक धाव दिलेली आहे। यावेळी अजून एक फ्लाइटेड डिलिव्हरी, गॅप मधून खेळून काढलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये शर्यत, यास नक्कीच चेंडू निघून जातोय सीमारेषेबाहेर। 4 धावांसाठी चौकार। समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर। धन्यवाद आदेश तरे। कमेंट्री दुनिया में एक और नाम जुड़ता हुआ आपका हार्दिक स्वागत है। 2 ओवर की समाप्ति, बालाजी स्पोर्ट्स की स्थिति नाजुक। पराग जाधव 7 पे आउट हुए, सिद्धेश ने कोई रन नहीं बनाया, वैभव 1 रन बना के आउट हुए, मोनिस पाटिल 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं, आकाश पाटिल 1 पे खेल रहे हैं। मुकाबला आप देख रहे हैं पॉइनियर बंदर मोहल्ला बनाम बालाजी स्पोर्ट्स। आप देख रहे हैं जय बजरंग चषक भादौड़ 2021। अगला मुकाबला इस मैच की विजेता टीम और धनेश कुकसे के बीच में रहेगा। वो 5 ओवर का रहेगा, लेकिन उसके बाद के सभी मैचेस 6 ओवर के रहेंगे। सही फैसला किया है सिद्दीक बाबे सर। अगला मुकाबला जो है धनेश 11 और इस मैच की विजेता टीम। समय के बारे में ध्यान रखना, यदि 6 ओवर का जो अनाउंसमेंट किया सिद्दीक बाबे सर, वो शायद ही 5 ओवर का हो जाए। समय के बारे में आपको ध्यान रखना है।
गेंदबाजी के लिए ऋतिक आए हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए, और बढ़िया गेंद कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। इस वक्त बशीर पासवरे ने बंदर मोल्ला पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। ट्रोन मेडिकल ने जेबी कप और कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी है, बहुत धन्यवाद। स्पेशली नफीस अंसारी मैजेस्टिक नफीस को ऑल द बेस्ट कहा है। इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को खेल दिया है काउ कॉर्नर की तरफ, फील्डर डीप में मौजूद, 1 रन आता हुआ बालाजी स्पोर्ट्स के लिए। हालांकि बालाजी स्पोर्ट्स ने इस सीज़न की शुरुआत बहुत धमाकेदार की थी, लेकिन कहीं ना कहीं उसके बाद ये टीम पिछड़ती हुई। देखिए संदेश, पार्टनरशिप का पनपना ज़रूरी है। जब 3 विकेटें आपकी जल्दी जाती है, पार्टनरशिप की बात करें तो इस सीज़न में BC4 में सबसे बेहतरीन पार्टनरशिप विक्टोरियन स्पोर्ट की 70 रनों की। अच्छी गेंद खोद के निकालने की कोशिश, आना चलती भी, रन आउट का मौका गवा दिया। बॉलिंग बहुत ही कातिलाना हो रही है। मोनिस और रजाक ने 70 रन की पार्टनरशिप की थी गावदेवी चषक पिंपलास में, और अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ये पार्टनरशिप नाम पे महिला जयवर्धने और संगाकारा के 624, ODI में गेल और सैमुअल्स के नाम 372। पिंटू पाटिल ने सचिन पवार को ऑल द बेस्ट कहा है। इस मरतबा अच्छी गेंद, क्या बॉलिंग हो रही है, मजबूर कर रहे हैं मोनिस को, और एक और रन आउट। कमाल की बॉलिंग। घरच्या मैदानावर गाजवलं सिद्दीक बाबे सर। एका दिवसामध्ये सिद्दीक बाबे सर, पिंटू पाटील यांनी 148 धावा एका दिवसामध्ये 2 अर्धशतक त्याने पटकवले होते आपल्या घरच्या मैदानावर, आणि मॅन ऑफ द सिरीज देखील त्यांनी पटकवली आपल्या घरच्या मैदानावर। मात्र त्याने सचिन पवार यांना कॉम्प्लिमेंट दिलेला आहेत। आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे पिंटू पाटील, जयदुर्गा संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू। जय बजरंग चषक 2021 या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नए बैट्समैन दर्शन पाटिल आए। मोनिस को स्विंग एंड मिस, कमाल की बॉलिंग हो रही है, और लेंथ और लाइन बहुत अच्छा मेंटेन किया जा रहा है। ऑफ स्टंप और उसके करीब गेंदों को रख रहे हैं। चौदह रन 4 विकेट। आरिफ काजी ने भी बंदर मोल्ला पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। इस मरतबा फिर यॉर्कर, फिर वाइड यॉर्कर, क्या बॉलिंग हो रही है। मोनिस जैसे इनफॉर्म बैट्समैन को खामोश रखा है। 3 ओवर की समाप्ति, रन बने केवल 14 और विकेटें गिरी है 4। क्या कहेंगे संदेश इस तरह की कातिलाना गेंदबाजी के बारे में? यस, अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर। ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे ना, इथे शांतता ठेवली ते बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाला। विकेट्स लवकरच पडले, त्याच्यामध्ये पराग जाधव यांनी थोडं निराश केलं, सिद्धेश वैभव, त्यानंतर आकाश पाडीला, हा देखील हा खेळाडू ढगाळच्या आश्रयाला गेलेला आहे। धावा फक्त धावफलकावर 14 धावा आहे। मैजेस्टिक नफीस अंसारी गेंदबाजी के लिए बुलाए गए हैं। नफीस काफ़ी समय से क्रिकेट खेलते आ रहे पॉइनियर स्पोर्ट के लिए। अब पॉइनियर स्पोर्ट बंदर मोल्ला की टीम में खेलते हुए, और यहाँ से अब गेंदबाजी के हाथ कौन होंगे गेंदबाज नहीं। पॉइनियर के एक्स कैप्टन अशफाक पनवेलकर ने बंदर मोल्ला पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। समय में कॉपरेट करना है। मैजेस्टिक नफीस, यस, नफीस अंसारी मैजेस्टिक को 12वें खिलाड़ी और बहुत मशहूर खिलाड़ी धनेश के सलमान अंसारी ने ऑल द बेस्ट कहा है। फील्ड की जमावट सचिन पवार, क्योंकि इस मैदान के बहुत बड़े खिलाड़ी हैं, उनका जो एक्सपीरियंस है उसको यूटिलाइज कर रहे हैं।
गली में एक फील्डर है, एक फील्डर कवर में है और तीसरा फील्डर अब एक्स्ट्रा कवर में आता हुआ। गली के फील्डर को हटा दिया गया है, शॉर्ट थर्मेन पे रखा गया है। मैजेस्टिक नफीस अंसारी, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स दर्शन पाटिल के लिए। पहली गेंद दूर से खेला, मोटा सिरा लगा, गेंद को उठाया फील्डर ने, 1 रन बनता हुआ स्कोर में। सिद्दीक बाबेसर एक चांगला टोटल नाही आहे, कारण की जेव्हा आपण 14 षटक खेळतो ना सिद्दीक बाबेसर, या धावा 40 किंवा 35 धावा पाहिजे. मात्र इथे सध्या तरी 15 धावा धावपलकावर आणि नफीसने एक चांगली सुरुवात केली आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला होता आणि गॅप गवसण्याचा प्रयत्न केला होता दर्शनाने, मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली जात आहे. नफीस अंसारी, मैजेस्टिक नफीस अंसारी, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स। इनके नाम पुराने ऐसे रिकॉर्ड्स हैं जो गिनाते गिनाते शाम हो जाए। फुल टॉस गेंद भेज दिया, गेंद को स्लॉग स्वीप, 6 रन। मोनिस ने कह दिया हर बंदी चली, रन बंदी नहीं चलेंगी। करनी होंगी क्योंकि किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज पे ये टेलीकास्ट चल रहा है। 21 रन हो चुके हैं। मोनिस हालांकि काफ़ी डॉट गेंदें खेलने के बाद अब 10 रन, 5 डॉट गेंदें भी उन्होंने खेली है। थोड़ा लेंथ में चूक गए थे नफीस, चूकीला माफी नहीं। नफीस मोनिस को दूर कर बैठे, फ्रस्ट्रेशन वाइड। बालाजी के स्कोर 22। देखिए ये जो विकेट है इस पे आप अगर 60 रन 5 ओवर में बना लेते तो एक अच्छा टोटल रहेगा। यस, अगदी बरोबर सिद्दीक बाबेसर, कारण की ज्यावेळेस गोलंदाजीला सुरुवात झाली होती ना, अली याने खूप चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर तोसिब याने चांगली गोलंदाजी देखील केली. और इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। स्विच हिट खेलना चाहते थे लेग बाय। आप देख सकते हैं इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर भादवर जय बजरंग चषक को इस वक्त दीगू शेलार अनगांव ने शुभकामनाएं दी हैं। बहुत धन्यवाद, बहुत स्वागत। इस मरतबा स्विच हिट किया है, गेंद इनफील्ड के ऊपर से निकल रही है, डीप कवर में जाती हुई, अब जाकर उससे उठाया है, 2 रन बने। देखिए BC4 फॉर्मेट क्रिकेट चल रहा है। आज 2-3 मैच तक हम आपके ऑल द बेस्ट पढ़ेंगे, उसके बाद फाइनल तक कोई भी ऑल द बेस्ट नहीं दी जाएंगी, क्योंकि इससे कमेंट्री का कॉन्सेंट्रेट हट जाता है। और सिटी क्रिकेट के जो मैचेस रहते हैं वो बहुत रोमांचक रहते हैं। आप ऑनलाइन अपने मैसेज दे सकते हो। इस मरतबा फिर से अपील, फिर से इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर उत्साह में अपील कर रहे हैं नफीस। लेग बाय के 2 रन आते हुए, हालांकि बॉलिंग अच्छी कर रहे हैं लेकिन इम्पैक्ट काफ़ी बाहर है। ओवर नंबर 4 चल रहा है। तुरंत ही इस मैच की विजेता टीम धनेश कुकसे से खेलेंगी। उसके बाद एक लंबा शेड्यूल आज का BC4 सिटी क्रिकेट का रहेगा। नफीस अंसारी, लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए दर्शन पाटिल के लिए। मौसम बहुत ही खूबसूरत, खींच के हमारा एलिवेशन नहीं है। खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद चली गई लॉन्ग ऑन पे, 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 28 रन 4 ओवर की समाप्ति पे। क्या कहेंगे, अभी भी वो रन नहीं बालाजी ने बनाए जो उनके बड़े नाम हैं। यस, अगदी बरोबर सिद्दीक बाबेसर. धावा फक्त आणि फक्त धावपलकार आपण पाहतो त्या म्हणजेच 28 धावा. या षटकामध्ये थोड्याशा धावा आलेल्या आहेत. 13 धावा तब्बल खर्च केल्या त्या गोलंदाज नफीस याने. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, त्यानंतर 5 धावा, त्यानंतर एक सिंगल धाव खर्च केली होती ऋतिक याने. काय गोलंदाजी केली आहे, कमाल गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर नफीस याच्या षटकामध्ये 13 धावा आहे. शेवटचा
षटकाचा खेळ बाकी इथून 20 धाबा कोणत्याही प्रकारच्या आता इथे येणं खूप गरजेचं झालं सिद्दीक बाबे सर. बिल्कुल, लेकिन गेंदबाजी पहले ओवर में क्या कमाल की थी. ऋतिक ने एक रन दिया था. डेथ ओवर में वहीं आए. देखिए बाएं हाथ के दो अच्छे गेंदबाज इस वक्त पायनियर स्पोर्ट बंदर मोल्ला के पास है. सचिन पवार कहते हैं कि शायद शेख से दोस्ती निभाते हुए और गजब की वो लगभग कप्तानी ही कर रहे हैं विकेट के पीछे से. कहाँ जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. ऋतिक इस मरतबा फ्लिक किया सीधा मस्तक पे दस्तक. 6 रन. इस सिक्सर की मदद से स्कोर उछलता हुआ पहुंचा है 34 रनों पर. 34. अब तेजी के साथ स्कोर बढ़ता हुआ आगे सिद्दीक बाबे सर. यहाँ से स्लॉग हो रही है, इसमें रन तो बनाने काफी जरूरी है. दर्शन अब कोशिश कर रहे हैं अपने टीम के लिए. ऋतिक स्विच हिट, कमाल का शॉट. 4 रन. सीधी उंगली से भी घी निकालना और टेढ़ी उंगली से भी. 10 रन 2 गेंदों पे आए हैं. स्कोर बालाजी का 38 पे पहुंचा है. कहीं ना कहीं 50 करना ही होंगे. ये सिद्दीक बाबे सर इसे कह सकते हैं शॉट में था दम, मिला मैक्सिमम. ये इफ्तिकार अंसारी का ये डायलॉग है सिद्दीक बाबे सर, जो इस दुनिया में नहीं है. उनके नाम से टूर्नामेंट भी हो चुका है इस सीजन में सिद्दीक बाबे सर. यस, नो डाउट एट ऑल. सिटी इमर्जिंग क्रिकेट को ऊपर लाने में उनका बहुत बड़ा रोल रहा था. इस मरतबा छोटी बैकलिप का इस्तेमाल. एक्स्ट्रा कवर में बढ़िया फील्डिंग, क्योंकि पीछे कोई खिलाड़ी नहीं था. 1 रन आता हुआ और अब जाकर स्कोर 39 रनों पे पहुंचा है. 39. फील्डिंग तुरंत सजाना है, क्योंकि इसके बाद जीतने वाली टीम धनेश कुक्से से तुरंत ही इस मैच के बाद और 5 मैचेस आज के शेड्यूल में हमें खिलाना है. एक टीम को चोटी पे पहुंचना है आज. उछाल दिया गेंद को. गैप के अंदर गेंद है. कैलकुलेटेड, नाप तोल के मारा हुआ सिक्सर मोनिस के बैट से. मोनिस पाटिल. देखिए इस तरह के शॉट बहुत मुश्किल रहते हैं. पैरों में गेंद थी और हेलीकॉप्टर स्ट्रोक. गैप में 6 रन. स्कोर उछलता हुआ 45. अब चुनौती पूर्ण स्कोर की तरफ बढ़ती हुई बालाजी स्पोर्ट्स. ऋतिक अच्छा ड्राइव. लॉन्ग ऑन पे खिलाड़ी. दूसरे की कॉल है. सचिन पवार से नहीं बच पाएंगे. आउट हो गए मोनिस पाटिल. लेकिन इस ओवर में काफी रन आए हैं. पहले ओवर में ऋतिक ने जहां 1 दिया था, अब तक यहां पर 18 दे चुके 5 गेंदों पर. येस, अगदी बरोबर. पहिला षटक खूप चांगला टाकला होता ऋतिक याने. मात्र त्यानंतर धावा येथे बनवताना बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघ टॉस झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाली आहे. धावपलकावर आमचे ऑफिशियल स्कोर साहेबा भूमी सांगत आहेत की नए बैट्समैन सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी, इनके नाम इस ग्राउंड पे कहीं कीर्तिमान है. लेकिन इस सीजन में हालांकि वो भी काफ़ी जूझ रहे हैं, स्ट्रगल कर रहे हैं. आजकल वो अपने बालों पे ज़्यादा ध्यान दे रहे हैं. सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी सामना कर रहे हैं ऋतिक का. इस गेंद पे अगर बड़ा स्ट्रोक आया तो बालाजी के कप्तान इत्मीनान का सांस लेंगे. स्वयं कैप्टन है सूरज जोशी. कीर्तिमान इनके नाम इतने ज़्यादा हैं कि सुनाते सुनाते देर हो जाए. एक कीर्तिमान है जो अभी तक टूटा भी नहीं और बहुत मुश्किल है टूटना. 7 मैचेस में सिटी क्रिकेट में लगातार बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट.
और लेग स्टंप को छोड़ती हुई वाइट। कूल अंपायर गोकुलदास पाटिल। 1 रन से स्कोर 47 पे पहुंचा है। यस, नो बॉल दिया है क्योंकि सर्कल का जो रिस्ट्रिक्शन था, रन तो एक ही आया लेकिन फ्री हिट आया। 3 खिलाड़ी कंपलसरी है। मुजीब शेख सर्कल के बाहर खड़े थे। अच्छी गेंद, स्विंगिंग यॉर्कर। कुल मिलाकर रन बने 47-48 की चुनौती बालाजी ने रखी है पायनियर बंदर मोहल्ला के सामने। किस तरह से पूरी होंगी, क्योंकि मुजीब शेख एक अच्छे स्ट्राइकर हैं और जब वो वंडर स्पोर्ट्स में खेलते थे स्टेडियम में, उन्होंने 2 अर्धशतक लगाए थे। देखना है कि मुजीब शेख का बल्ला क्या करता है। हल्ला आइए सुनते कमेंट्री में आदेश तरे जुड़ते हुए संदेश पाटिल से। बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा संघाचे कॅप्टन्सने ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सूरज, जर आपण विचार केला, लक्ष जो समोर आहे इथे सांगत आहेत की ते 47 झालेले आहेत आणि 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण भरपूर लेट झाला आहे या पहिल्या मॅचमध्ये आणि त्यानंतर दुसरा मॅच आजचा आपण पाहतोय. एका बाजूला पॉने स्पोर्ट बंदरमोला आणि दुसऱ्या बाजूला बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा या संघामध्ये ही लढत सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करतात, कारण की स्पर्धा देखील खूप मोठी आहे. यानंतर बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा संघाचे कॅप्टन सूरज, आपण थोडा ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधा. सूरज जोशी प्लीज. रणजित गुलवी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आपण. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. माझ्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ टीमवर पाडा आदेश तरे जॉईन होतात. आदेश, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद संदेश पाटील. आदेश, काय वाटतं तुला, कारण की समोर लक्ष 48 धावांचं आहे आणि गोलंदाजी देखील खूप चांगली आहे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाकडे. मात्र एखादी चांगली सुरुवात जर पाने स्पोर्ट बंदरमोला संघाची झाली तर हा सामना देखील रंगताना पाहायला मिळेल. कारण की संघामध्ये विचार केला, शाहिद शेख आणि सचिन पवार आणि तौसिफ जो आहे तो देखील भरपूर फॉर्ममध्ये, आणि हा मॅच नक्कीच तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. तर नक्कीच गोलंदाजी खूपच चांगली झालेली आहे ती पॉइंटर स्पोर्ट्स संघाची, आणि ज्या प्रकारे गोलंदाजी चांगली आहे तितकंच दिसून येते की फलंदाजी तितकीशी चांगली त्यांच्याकडून होईल. परंतु बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी विकेट जे आहेत ते पटापट घ्यावे लागणार आहेत. येस, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि लगेच आपण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोडून द्यायचे आहेत. मैच की शुरुआत आज के दिन का ये दूसरा मुकाबला, जहां पर टॉस जीतकर फील्डिंग करने का जो फैसला लिया था पॉइंट स्पोर्ट बंदरमोला ने, अब तक बढ़िया गेंदबाजी की. गेंदबाजों ने 48 रनों का अब टारगेट लिया है. यहाँ से अब बल्लेबाजी भी करनी होंगी पॉइंट स्पोर्ट बंदरमोला टीम को. फील्डिंग की अब पोजीशन पे सब काफ़ी पेट्रोलिंग करते हुए सभी प्लेयर्स अब जाते हुए अपने अपनी जगह पर, और दोनों ओपनर्स आपको मैदान के अंदर रहना है. शाहिद शेख और सचिन पवार, आपको 2 ओपनर्स आपको मैदान के अंदर भेजने हैं आपको प्लीज. मैच की शुरुआत होती भी दोनों ओपनर्स अब मैदान के अंदर आ चुके. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाड़ा टीम ने 48 रनों का टारगेट रखा है पॉइंट स्पोर्ट बंदरमोला टीम के सामने, और कहीं ना कहीं शुरुआत होनी काफ़ी अच्छी ज़रूरी है. यहाँ पर जब था बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाड़ा, मुनीश ने बढ़िया बल्लेबाजी की और साथ ही साथ दर्शन ने
लेकिन अब गेंदबाजी की कमान पर आए गेंदबाज वैभव। 48 रनों का टारगेट रखा है 5 ओवर में। इसके बाद यह बड़ा मुकाबला, इस मैच की विजेता टीम और धनेश 11 कुकसे के बीच में मुकाबला होने जा रहा है। तर नक्कीच 5 षटकांचा विचार केला म्हणजेच 30 चेंडू आणि 30 चेंडू 48 धावा माफक असं आव्हान, कारण या मैदानावर खूप साऱ्या धावा होताना आपण पाहिलेल्या आहेत. परंतु खेळपट्टीचा विचार केला तर आजचा पहिला दिवस मातीची खेळपट्टी नव्याने आज सुरुवात झालेली आहे खेळपट्टीवर खेळण्यासाठी. तर खेळपट्टी नक्कीच एक सरप्राईज राहणार आहे फलंदाजांसाठी तसेच गोलंदाजांसाठी. यानंतरच्या पुढील जे दिवसातील सामने राहतील त्यानंतर मात्र खेळपट्टीचा अंदाज पूर्णपणे खेळाडूंना येणार आहे. पण स्टार्टिंगच्या दिवसामध्ये नक्कीच सरप्राईज राहणार आहे या खेळपट्टीद्वारे. तर कशा प्रकारे फलंदाजी होते या 48 धावांचा पाठलाग करताना की चांगली गोलंदाजी करतो बालाजी स्पोर्ट्स संघ, नक्कीच पाहणं योग्य राहील. सूरज, ऑर्गनाइज कमिटी आम्हाला सूचना देतात की आपले जे काही जे स्पर्धेची प्रवेश शुल्क जे आहे ते आपण भरायचे आहे, तेव्हाच आपण दुसरी इनिंग जी आहे आपण सुरू करणार आहोत. कारण की ऑर्गनाइज माझ्यासोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्लीज जे काही असेल आपण ती चर्चा करून घ्यायची आहे, कारण की खूप मोठं आपण स्टार खेळाडू आहात आणि कुठेतरी सामना कुठे थांबेल हे देखील आम्हाला चांगलं वाटणार नाही आहे. यावेळी सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातात. चांगलासा वेग होता या चेंडूमध्ये आणि चेंडू सरळ निघून गेला होता यष्टिरक्षक मोनिस याच्या हातात. तर पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज वैभव. सामने गॅलरीच्या टोकाकडून गोलंदाजीची धुरा स्वीकारलेला हा गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज वैभव, खेळण्यासाठी सज्ज फलंदाज शाहिद शेख. यावेळी चांगलासा चेंडू कट केला आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जात आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय पराग. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती शाहिद याकडे. तर एका धावेने संघाच्या श्रीगणेशा होतोय, खाते उघड होते ती पॉइंटर स्पोर्ट्स संघाची. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. तर नवीन फलंदाज स्ट्राईकवर असणार आहे यावेळी. यावेळी सुरेख चेंडू, अजून एक सुरेख चेंडू. ज्या प्रकारचा पहिला चेंडू हाताळला होता गोलंदाजाने शाहिद साडी, त्याच प्रकारचा चेंडू आता मात्र हा या फलंदाजासाठी हाताळलेला आहे. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत, एक धाव आलेली आहे. 48 धावांचा पाठलाग. यावेळी चांगला असा चेंडू फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र रनआउटची संधी यस धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. पहिला गडी मात्र डगआउटच्या आश्रयाला. बल 5 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. एक चांगली गोलंदाजीची स्पेल त्याने हाताळली होती आपल्या षटकामध्ये. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे. फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण टेंभोली संघाकडून खेळताना त्याला नक्कीच पाहिलेलं आहे की चांगली फलंदाजी त्याच्याकडून होत असते. आता मात्र पॉइंटर संघाला त्याची आवश्यकता असणार आहे. यावेळी चांगला फटका कार्पेटच्या सहाय्याने जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक सूरज जोशी कर्णधार स्वतः चेंडूवर येतो, जोपर्यंत उचलून फेकी केलेली आहे. एक धाव फलकावर लागलेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावर. आता मात्र स्ट्राईकला असणारे नवीन फलंदाज तौसिफ. याचं तौसिफकडून अपेक्षा असणार आहेत संघाला, कारण नक्कीच त्याच्या नावलौकिकाला साजेसे त्यांनी गोलंदाजी तर केलेली आहे, फलंदाजीची सुद्धा अपेक्षा करणार आहेत. कारण 1 डाऊनसाठी जो खेळाडू होते नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा असतील, म्हणूनच तर तो खेळाडू त्या ठिकाणी आलेला आहे. कारण त्याला ती जागा का देण्यात आलेली आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. त्या क्षमतेला
योग्य अशी जागा त्याला देण्यात आली. नक्कीच आता मात्र खेळण्यासाठी सज्ज तौसिफ. गोलंदाज वैभव. हेल्पफुल टॉस चेंडू लॉंग ऑफ रिजनला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. एक धावपूर्व दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच शाहिद शेख याने केला होता, परंतु एकाच धावेवर समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. तर पहिल्या षटकाची समाप्ती. चांगली अशी गोलंदाजी, भेदक मारा वैभव याचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या त्या 3. एक गडी बाद. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल बालाजी स्पोर्ट्स संघाची, कारण 48 धावांचा माफक आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते आव्हान अडवण्याचा प्रयत्न करताना खूपच चांगली गोलंदाजी. 2 मिनिटं कॉमेंट्री बॉक्स आम्ही तुम्हाला थांबवेल, कारण की आपण एक स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. अनेक वर्ष साता समुद्र पार ज्याच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट बॉलमध्ये भिवंडीचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं, शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर देखील त्यांनी आपले बॅट आपली गाजवली या भिवंडीची. आणि नक्कीच ओलीगावचे पोलीस पाटील देखील आहेत, JP जयेश पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय जय बजरंग चषकाचे माननीय श्री अभिमन्यू तरे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मित्रांनो, अनेक वर्ष साता समुद्र पार आपण नेहमी त्यांना दुबईच्या शारजा स्टेडियमवर खेळताना त्यांना आपण बघितलं. JP जयेश पाटील वंडरबॉय भिवंडी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. माहेची शाल दिली जात आहे, त्यांना सन्मान चिन्ह दिला जात आहे आणि पुष्पगुच्छ दिला जात आहे. या स्पर्धेची आठवण इथे आपल्याला पाहायला मिळते. येस, बालाजी स्पोर्ट्स सरलीपाडा संघाचे 2 खेळाडूंची ड्रेसिंग नाही आहे आणि विचार केला तर पॉयनेट स्पोर्ट बंदरमौला संघाचे ट्वेसमॅनची देखील ड्रेसिंग नाही आहे. तर पॅनलाइज जो आहे, जी लेवल आहे, जो स्कोरबोर्ड आहे तो 48 धावांचा आहे, हे लक्षात ठेवायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन, दोनों टीम की जो जर्सी जो है मैदान के अंदर बालाजी स्पोर्ट्स सरौली टीम के 2 प्लेयर जो है विदाउट ड्रेसिंग में, और टेल्समैन की भी ड्रेसिंग नहीं है पॉयनेट स्पोर्ट बंदरमौला टीम के. तो ये पैनल जो है लेवल हो चुका है, तो टारगेट जो है 48 सबको चेस करना है. तो पहली ओवर की समाप्ति पे 3 रन बने, वहाँ पर बढ़िया गेंदबाजी की पहली ओवर में. तर नक्कीच यावेळी गोलंदाज दर्शन फुलरलाईनचा हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप कव्हर रिजनला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पराग. 1 धाव घेतलेली आहे तोपर्यंत तौसिफ याने. तर पहिल्या षटकात सुरेख गोलंदाजी केली आहे गोलंदाज वैभव याने. 1 गडी बाद करत 3 धावा दिल्या आहेत. त्यानंतर आता मात्र दुसरं षटक घेऊन वर्णी लागते ती दर्शन पाटील या गोलंदाजाची. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे या षटकामध्ये देखील सामना जिंकायचा असेल तर. यस, यावेळी अपील शाहिद शेख याची विकेट, एक मोठी विकेट मिळाली आहे या ठिकाणी दर्शन पाटील याला. बढ़िया फैसला किया वहाँ पर अंपायर दिनेश नाइक ने, काफ़ी मिड स्टंप के ऊपर आ चुके थे और सही यहाँ पर निर्णय दिनेश नाइक के द्वारा. बड़ा झटका लगता हुआ, विकेट गिरता हुआ यहाँ पर शाहिद शेख डगआउट में लौटते हुए. आउट होने से पहले उन्होंने 2 रन बनाए अपने टीम के लिए, स्कोर 4 रन. काफ़ी निराश होंगे टीम के कैप्टन भी, जिस तरह की शुरुआत चाहिए थी उस तरह की शुरुआत नहीं हुई यहाँ पर अब पॉयनेट स्पोर्ट बंदरमौला टीम की. लेकिन क्या गेंदबाजी की है. पहले इनिंग में बढ़िया गेंदबाजी शुरुआत की थी अली ने, तौसीब ने, लेकिन अब यहाँ पर गेंदबाजी की कमान दर्शन पाटिल मैन फ्रॉम वडगर काफ़ी शुरुआत करते हुए अच्छी, और अब तक बांधे रखा बल्लेबाजों को. नए बल्लेबाज मैन फ्रॉम टीमगढ़ सचिन पवार अब मैदान के अंदर आ चुके. तर नक्कीच सचिन पवार याचा विचार केला तर एक चांगलासा अनुभवी असा हा खेळाडू, आणि नक्कीच गरज असणार आहे आता मोठ्या फटक्यांची, कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता असणार आहे जर हा सामना जिंकायचा असेल. पॉयनेट स्पोर्ट्स संघाला आव्हान तितकंसं मोठं नाही आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रयत्न दिसत नाही या आव्हानाचा पाठलाग करताना. यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू, सुरेख चेंडू, एक खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतोय. स्वागत केलेलं आहे फलंदाजाचं या चेंडूवर दर्शन पाटील यांनी. नक्कीच सचिन पवार याचं स्वागत करणारा हा यॉर्कर लाईनचा चेंडू. बिल्कुल सही कहा आपने आदेश तरे, यॉर्कर से वेलकम कहा है सचिन पवार को गेंदबाज दर्शन पाटिल ने. अब स्कोर 4 से लेकर 5 पर अब जा चुका है. कहीं ना कहीं रन बनाने मुश्किल हो रहे, रनबंदी लगा यहाँ पर गेंदबाज दर्शन पाटिल ने. बढ़िया गेंदबाजी. यावेळी अजून एक चांगला चेंडू, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु चेंडू व्यवस्थितरित्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आणि रेंगळत राहिलेला आहे तो खेळपट्टीवर. तोपर्यंत 1 धाव घेतलेली आहे ते फलंदाज तौसिफ याने.
ये सब बढ़िया गेंदबाजी, लेंथ लाइन में गेंदबाजी करते हुए दर्शन पाटिल। स्कोर 6 रन 2 विकेट के नुकसान पर। हमारे पास हुंडा 5G एक्टिवा की चाबी है, जिसकी होंगी अब लेके जाना आपको कमेंट्री बॉक्स से। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ डीप में हल्का सा मिस फील, लेकिन रन लेने की कोशिश नहीं की गई यहाँ पर सचिन पवार द्वारा। क्या बढ़िया बैकअप था वहां पर वैभव का। तो स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन। तर नक्कीच 48 धावांचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी खराब म्हणता येईल पॉयनर स्पोर्ट्स संघाची। 2 गडी देखील त्यांचे बाद झालेले आहेत आणि धावसंख्या 7 वर स्थिर। यावेळी अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह उडवण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय, कर्णधार त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी करतोय। 1 धाव घेतलेली आहे तोपर्यंत फलंदाज तौसिफ याने। तो दौर की समाप्ति, रन संख्या 8 रन, पहले ओवर में 3 रन और इस ओवर में 5 रन। क्या गेंदबाजी की गेंदबाज वैभव और दर्शन पाटिल ने बढ़िया शुरुआत करते हुए यहाँ पे जय भोलेनाथ। यस, बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाड़ा। तो अगले मैच के लिए धनेश 11 कुक्से टीम के कैप्टन आपको बिल्कुल तैयार रहना है। आदेश क्या लगता है आपको, यहाँ से आप काफ़ी दूर है, 40 रन बनाने 3 ओवर में, किस तरह की शुरुआत होनी काफ़ी ज़रूरी है अगले ओवर में? ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात तर नक्कीच झालेली नाही, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे। कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही आहे। अजूनही 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायचा आहे। 3 षटकांमध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे आणि खेळपट्टीवर आपण चांगले अशी 2 फलंदाज अजूनही खेळताना पाहत आहेत आणि त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ते मोठे फटके त्यांना आता मात्र खेळायला लागणार आहेत जर हा सामना जिंकायचा असेल। येस, आमच्यापर्यंत चांगली सूचना येत आहे की पुढील सामना देखील जो असणार आहे तो 6 षटकांचा असेल। 6 ओवर का मुकाबला इस मैच के बाद धनेश और इस मैच की विजेता टीम 6 ओवर का मुकाबला। दौर की समाप्ति 8 रन। अब गेंदबाजी में परिवर्तन, सन ऑफ टेनिस क्रिकेट भिवंडी सूरज जोशी के हाथ में गेंद अब दी गई कप्तान ने और खुद कप्तान गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार। तर कॅप्टनच्या समोर कॅप्टन, नक्कीच 2 कर्णधार एकमेकांसमोर एक स्विचिटचा प्रयत्न केला होता, निर्धाव जातोय चेंडू। काफ़ी रिकॉर्ड्स है सूरज के नाम इस ग्राउंड के ऊपर और बढ़िया शुरुआत की उन्होंने अपने गेंदबाजी में। बायत के काफ़ी डेंजर गेंदबाज है। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, अजून एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न, यावेळी बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात तर आलेला नाही, चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय। 1 धाव पूर्ण केले, एकेरी दुहेरी धावेने नक्कीच काही होणार नाही कारण गोलंदाजी खूपच चांगली होत आहे बालाजी संघाची। यस, बढ़िया गेंदबाजी मैं कहूँगा सूरज की। जिस तरह स्विचिट खेलने की कोशिश की थी वहाँ पर तौसीफ ने और काफ़ी मूवमेंट था और गेंदबाज सूरज जोशी के पास काफ़ी टैलेंट है। उन्होंने कौन बना थी गेंद की थी साइड आर्म। यावेळी अजून एक सुरेख चेंडू, वाईड यॉर्कर हाताळलाय। सुरेख चेंडू, ज्या चेंडूंना क्रिकेटमध्ये खूपच चांगले चेंडू मानले जाते त्या चेंडूंची वारंवार हाताळणी या ठिकाणी बालाजी स्पोर्ट्सच्या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे मोठा फटका येणे खूपच कठीण झाले। यावेळी सुरेख चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय, गडी बाद होतोय। तिसरा सचिन पवार बाद। जिस तरह गेंदबाजी करने में मशहूर है उसी तरह की गेंदबाजी हो रही है। क्या लेंथ लाइन में गेंदबाजी कर रहे हैं। पिछले गेंद पर विकेट उन्होंने हासिल की अपनी टीम के लिए। बढ़िया शुरुआत गेंदबाजी में करते हुए सूरज। तर नवीन बॅट्समन स्ट्राइक एंडला असणार आहे। यावेळी अजून एक चांगला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत नक्कीच आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल। दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा पळून काढलेल्या आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा। तर 3 गडी बाद 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। कहीं ना कहीं बल्लेबाजों ने अब निराश किया है पॉइंट स्पॉट बंदरमौला टीम को, लेकिन जितनी तारीफ करूँ उतनी कम है सूरज जोशी की। क्या गेंदबाजी की उन्होंने। हमारे ऑफिशियल स्कोरर साहिबा मोमिन बता रहे कि कुल उन्होंने 1 रन खर्च किया, 3 रन खर्च किया और 1 विकेट हासिल किया। क्या गेंदबाजी की है, बढ़िया गेंदबाजी। 11 रन स्कोरबोर्ड पर 48 रनों की पीछा करते हुए यहाँ पे पॉइंट स्पॉट बंदरमौला टीम
अब तक रन बनाए उन्होंने 11 रन। बढ़िया गेंदबाजी अब तक की है। नक्कीच काय सुरेख लेंथ लाईन तर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली सूरज याची. नक्कीच गोलंदाजीचा जो मेरिट म्हटलं जातं त्या मेरिटवर गोलंदाजी केलेली आहे. तर नक्कीच षटक समाप्ती झाली आहे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. 3 बाद 11 धावा. यानंतरच्या 2 षटकांचं धावते विवरण करण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय नक्कीच संदेश पाटील भिवंडीकर. बहुत बहुत धन्यवाद आदेश तरे। तो गेंदबाजी में फिर से एक बार टीम के कैप्टन सूरज जोशी ने अब दर्शन पाटिल के हाथ में गेंदबाजी सौंपी। यहाँ से 12 गेंदों में 37 रन बनाने, लक्ष्य काफ़ी दूर है लेकिन क्या पलटवार हो जाएगा? अब तौसीफ होंगे स्ट्राइक के ऊपर। राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद लेकर दर्शन ऑफ स्टंप के बाहर निकल कर खींच दिया गेंद को मिड विकेट क्षेत्र में। बढ़िया फील्डिंग आकाश थे वहाँ पर। सिंगल से काम बनने वाला नहीं है, लंबे स्ट्रोक लेने काफ़ी जरूरी है। सिक्सर यानी कि घेर चेंज करने होंगे आप बल्लेबाजों को। 11 गेंदे 36 रन चाहिए यहाँ से आप मैच जीतने के लिए। इस ओवर की अगली गेंद दर्शन की, फिर से एक बार सामने की ओर खेला गेंद को। लॉन्ग अप और लॉन्गो के बीच में गेंद, काफी दूर से फील्डर आते हुए सिंगल रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन 3 विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंदबाजी की दर्शन, वैभव और सूरज जोशी ने मजबूत पकड़ निर्माण करते हुए फिर से एक बार एमएस धोनी के अंदाज में तान दिया गेंद को आसमान में। स्टैंड एंड डिलीवर, गेंद वीआईपी डाइस के ऊपर जाती हुई 6 रनों के लिए। बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ। से अब मैच में जान आती हुई काफी बढ़िया स्ट्रोक, एमएस धोनी की याद दिलाते हुए बल्लेबाज तौसीफ। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। यहां से अब मैच अब बनता हुआ। फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद लेकर दर्शन, फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, सेफ लैंडिंग होती हुई। हालांकि बढ़िया कोशिश वहां पर सूरज जोशी। सिंगल रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 20 रन। बढ़िया कैमरा वर्क, किंग ऑफ लाइट टेलीकास्ट प्रिंस मूवीज। ऑपरेटर कैमरा मैन ऑपरेटर काफी उड़ान लेते हुए भावेश बासी। फिर से एक बार बढ़िया डिसीजन यहां पर अंपायर दिनेश नाइक द्वारा। प्लम एलबी यहां पर विकेट मिलता हुआ दर्शन पाटिल को। अब तक 20 रन बने, यहां से अब 28 रन बनाने और मैच जीतने के लिए। और वो गेंदें बची है यहां पर 7 गेंदें बची और 28 रन बनाने। बल्लेबाज मुजीब, जब भी बाली ट्रॉफी होते हैं मुजीब का काफी सहयोग रहता है इस टूर्नामेंट में। अब मुजीब अब भादवड़ के इस मैदान के ऊपर क्या बल्लेबाजी करके इस मैच को जीत लेंगे, लेकिन दर्शन कम बैक करते अपने गेंदबाजी में। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार बढ़िया गेंद, डॉट गेंद और ओवर की समाप्ति। कुल 4 ओवर समाप्त हो चुके। स्कोर 20 रन। यहां से अब क्या छुट्टा हुआ, हमारे अंपायर दिनेश नाइक बता रहे कि ये आखिरी जो गेंद थी इसके ऊपर शायद ही विकेट कीपर ने क्या छोड़ा है वहां पर। तो 6 गेंदे और 28 रन इस मैच को जीतने के लिए। क्या लगता है आदेश, 6 गेंदे और 28 रन काफी मुश्किल है लेकिन बनाने होंगे? नक्कीच या षटकामध्ये एक मोठा फटका खूपच उशिरा नव्हे तर मला तर वाटतं या इनिंगमधील एक पहिला मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला तौसिफच्या बॅटमधून। आणि मी आधीच सांगितलं होतं की त्या फलंदाजाकडे एक क्षमता आहे। तौसिफ मात्र आता स्ट्राईकला असणार आहे आणि एका षटकामध्ये तब्बल 6 चेंडू आणि 28 धाबा। गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि गोलंदाजी करण्यासाठी श्याम नाईक एनकडून गोलंदाजी करण्यासाठी पराग येतोय। पराग याच्याकडे देखील भरपूर अनुभव आहे, चांगला टॅलेंट आहे। आता सध्याच्या गोलंदाजांनी काम केलं ना, आता पाहूया
पराग जाधव कोणत्या प्रकारची सुरुवात करते आपल्या गोलंदाजीमध्ये. समोर देखील तितका तगडा फलंदाज आहे, तौसिफ खेळण्यासाठी सज्ज असेल. 6 चेंडू आणि 28 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वाईट यॉर्करने सुरुवात केली इथे पराग याने. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. थोडंसं आता मिशन जो आहे थोडं कटिंग झालं आहे पाणी स्पोर्ट बंदरमोला संघासाठी, कारण की येणारे 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजी करत असताना बालाजी स्पोर्ट्स संघाने थोडीशी सुरुवात थोडीशी चुकीची केली होती. त्यानंतर धावा बनवण्यात आल्या होत्या दर्शन आणि त्यानंतर मुनिश याच्या माध्यमातून, आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा वाईट यॉर्कर चेंडू होता. बॅटचा एनर्जीस लागून आपण पाहतोय थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर जाणारा अजून एक चौकार पाहायला मिळेल तुम्हाला तौसिफ याच्या बॅटमधून. ओशे क्रिकेट हायलाय ग्रेट. ओशे क्रिकेट हायलाय ग्रेट. भरपूर उशीर झाला इथे, भरपूर उशीर झाला. तौसिफ याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळते. तौसिफ एक मात्र असा खेळाडू की त्याच्या बॅटमधून धाबा बनत आहेत. पराग राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न एम एस धोनीच्या अंदाजामध्ये केल्याचा प्रयत्न मात्र तितकीच चांगली झेल पाहायला मिळते. आणि अजून एक विकेट बालाजी स्पोर्ट्स सरुलपाड्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे. क्रिकेटचा संग्राम होणार कडक. मोठमोठे संघांची होणार लढत. क्रिकेटचा संग्राम होणार कडक. मोठमोठे संघांची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक. खेळ रंगणार बेधडक. एक सुंदर अशी झेल पाहायला मिळाली सिद्धेश याच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम हवे दिवे एक जबरदस्त क्रिकेटर आहे, युवा स्टार खेळाडू. पिंपळनेरीच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलं होतं फलंदाजीमध्ये, मात्र इथे सध्या तरी चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी पराग सोडून दिलाय. ऑफस्टंपच्या बघितलं आपण वाईट यॉर्करच्या पद्धतीचा हा चेंडू होता. पडल्यानंतर हलकासा मुवमेंट देखील होताना बघितला आणि श्रेष्ठकाच्या हातामध्ये डॉट चेंडू. इथून फक्त आणि फक्त चेंडूचा खेळ बाकी आहे. आमचे साहेबा सर सांगत आहेत की फक्त 2 पाऊल दूर आहे इथे बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा संघ विजयापासून. पाहूया काही इंटरमेंट करतील का मुजीब या चेंडूवर. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट चेंडू फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये मुजीब प्रयत्न करेल, कारण की शेवटचा चेंडू आहे. त्यानंतर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये दाखल होताना बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा. खूप खूप अभिनंदन दयानंद चौगडे फॅम टीम बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा अँड कॅप्टन सूरज जोशी. कांग्रेचुलेशन ऑल टीम. बढ़िया कोशिश की वहाँ पर, गेंदबाजी काफ़ी अच्छी थी पॉइंटर की, लेकिन बल्लेबाजी ने काफ़ी निराश किया. तो इस मैच के मैन ऑफ द मैच दर्शन पाटिल इज द मैन ऑफ द मैच. 2 विकेट हासिल किया उन्होंने और नॉट आउट 14 रन बने अपने टीम के लिए. तो मैन ऑफ द मैच बन चुके यहाँ पर दर्शन. आपको आना है. तर मॅन ऑफ द मॅचसाठी दर्शन पाटील आपण या मुख्य व्यासपीठावर. आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर आपण दोन्ही संघामध्ये आजच्या दिवसात दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जिथे धनेश इलेव्हन कुकसे संघ पूर्ण तयारीमध्ये आहे आणि त्याच्या अगेन्स्ट बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम अँड विश्वास पाटील फॅम टीम, धनेश इलेव्हन कुकसे अँड दयानंद चोरगे फॅम टीम बालाजी स्पोर्ट. टीमचे कॅप्टन सूरज आपण देखील या. आपण टॉस देखील करून घेणार आहोत, कारण की टीमचे कॅप्टन देखील इथे सज्ज आहेत. विवेक शेलार आपण या टॉस करण्यासाठी. धनेश इलेव्हन कुकसे संघाचे कॅप्टन. येस, सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच दर्शन आपण यावरती व्यासपीठावर यायचं आहे. आपण अभिमन्यू तरी यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत, जे स्पर्धेचे आयोजक सुद्धा